आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती आपली माणसे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र नमोकार तीर्थ माळसाणे ता चांदवड जिल्हा नाशिक संदर्भातील शिखर समितीची आढावा बैठक. यावेळी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, आमदार डॉक्टर राहुल आहेर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभमेळा नमोकार तीर्थक्षेत्र माळसाणे ता चांदवड जिल्हा नाशिक येथील जैन समाजाच्या श्री नमोकार तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा मंजूर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे नाशिक येथील जैन समाजाच्या नमोकार तीर्थक्षेत्र येथे पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभमेळा आयोजनासंदर्भात शिखर समितीची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन समाजाचे श्री क्षेत्र नमोकार तीर्थ हे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी प्रशासनाला विशेष लक्ष देऊन दर्जेदार कामे करण्याचे व ही कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. फेब्रुवारी महिन्यात श्री क्षेत्र नमोकार तीर्थ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभमेळ्यासाठी सुमारे 10 ते 12 लाख भाविक येणे अपेक्षित असून भाविकांच्या सोयीसाठी तात्काळ आणि दीर्घकालीन कामांच्या एकूण 36.35 कोटी रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला यावेळी मंजुरी देण्यात आली. हे तीर्थक्षेत्र धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे आंतरराष्ट्रीय आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी रस्ते, पार्किंग, तात्पुरती निवास व्यवस्था, नौकायन, वीज पुरवठा यंत्रणेचे बळकटीकरण आणि संरक्षण भिंतीचे बांधकाम यासारखी कामे प्राधान्याने पूर्ण केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. या विकास आराखड्यात कायमस्वरूपी कामांसाठी आणि महोत्सवाच्या नियोजनासाठी तात्पुरत्या कामांचा समावेश आहे, ज्यामध्ये पाणी पुरवठा, स्वच्छता, CCTV यंत्रणा, हेलिपॅड आणि वैद्यकीय सुविधांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिखर समितीच्या माध्यमातून या कामांना मंजुरी दिली असून प्रशासनाकडून महोत्सवाची तयारी युद्ध पातळीवर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा. मुख्य संपादक वसीम शेख. मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.